मला जर भेटायला आला कधी पैंजळी येत नव्हता, मोटरसायकल गाडी घेऊन यायचं, नंतर मग मारुती कार मध्ये येत होता. आणि आज त्याच्याकडे मी न्याळून पाहिजे, पायात पाहिजे, अंगात तिथे कपडे नाही, डोक्यामध्ये टोपी नाही. बाबाच्या घरी पाहिजे एवढी मोठी इस्टेट असताना याला कोणत्या गोष्टीची कमी नाही. आणि आज माझ्या भावाची परिस्थिती आला तेव्हापासून सारखं रडतो. यांच्या डोळ्यातून 4-4 अश्रूच्या धारा चालल्या. घरामध्ये पहिला आम्ही दोघच बहीण भाऊ, त्याच्याशिवाय मला कोणी नाही, माझ्याशिवाय त्याला कोणी नाही. पण हा का रडतो याला विचारल्याशिवाय माझ्या मनाची समाधानी होणार नाही. दादा, अरे आला तेव्हापासून सारखा रडतो तू. तुझ्या पायात पाहिजे, अंगात तुझे कपडे नाही, डोक्यामध्ये टोपी नाही. झालंय काय तुला? मी तुझी बहीण आहे, तुझ्यावरती काही दुःख असेल ना मला सांग, त्या दुःखातून मी तुला पार करेन. तू माझी काही पडली नाही. एका आईच्या खुशीतून आपण जन्म घेतलाय, बरोबर आहे. अगं एवढं नवं, एका बापाचं रक्त असतं. तुझ्यापासून लपवायचं तरी का? एका दिवशी बाबाने मला बोलवलंय की सांगितलं की विजय, आता माझ्याकडनं धावपळ काय होत नाही. हा जो आपला व्यवहार आहे, सोन्या चांदीची दुकाने, हे सर्व मी तुझ्या स्वाधीन करतो. आता हा कारोबार विजय ज्या पद्धतीने मी चालवत आलो त्या पद्धतीने तो चालव. मी सुद्धा एक विचार केला की आपल्यासाठी वडिलांनी किती धावपळ घेतली, किती जीवाचे हाल केले. म्हटलं बाबा तुम्ही आता आराम करा. दुकानाच्या चाव्या घेतल्या, मी दुकानावर गेलो. 8 ते 10 दिवस मला दुकानावर होत नाही. तेवढ्या टाइमामध्ये 3 दिवसापासून एक निर्वाणी साधू आपल्या नगरीत सारखा फिरत होता. आणि मग अगं प्रत्येक गल्लोगल्ली जात होता, घरोघरी जात होता. काही आपल्या गावातल्या लोकांनी त्या बाबाला दान धर्म नाही दिला. अगं दान धर्म ही आमचीच गोष्ट, असं कुणी विचारलं नाही. बाबा 2 घास जेवतात, अहो गल्लावर पाणी घेतं का, असं कोणी विचारलं नाही. आणि मग त्या बाबाचा आत्मा असा तळतळून गेला. मुखातून शब्द काय निघाला, काय काय अरे काय काय असं वाटतंय या नगरीला जाणून भास्म करावं. तो शब्द माझ्या कानावर आला. मी एक विचार केला की देवा, जे पूर्वीचे संतांचे पूर्वीचे महात्मे होते त्यांचे बोल आत्मन होते. जे काही ते पूर्वी बोलून गेले ते आज त्यांचे बोल सत्य ठरतात. त्या बाबांनी जर असं केलं, ही माझी जनता, आपले आई वडील, त्यात मुख्य प्राणी यांचं काय होईल? बरोबर. लवकराला सांगून तो त्या बाबांना बोलून घेतलं. बाबांना मी नमस्कार केला. बाबा आमच्या दुकानात तुमचं स्वागत आहे, तुम्हाला काय मागायचं असेल ते मला मागा. त्याने माझ्याकडे पहिले सत्य वचन मागितलं. मी त्याला वचन दिलं. वचनात मला फसून 3 ग्राम सोनं दान मागितलं. ताई 3 ग्राम सोनं दान मागितलं. विजय, अरे मला असं वाटलं एवढा शिकला, शहरला गॅजेट झाला, तू काहीतरी हुशार असेल, पण शेवटी झिरो राहून गेला रे तू. कसं काय? अरे मला चांगलं माहिती, लहानपणापासून तुला साधू संत लोकांची फार आवड आहे, फार गोडी. हो म्हणून आहे ना, साधू संत येते घरात तो तू पिपळा आणि दसरा. बरोबर. तुला असं वाटलं साधू महाराजांना दुकानात बोलून घेऊ, त्यांची काहीतरी भक्ती करावं, सेवा करावं. पण तुला माहितीये विजय, आणि या साधू लोकांचे काम असतात समोरच्या माणसावरती काहीतरी शब्द टाकून द्यायचा, हो, आणि समोरच्या माणसाला चक्कर मध्ये टाकून देतात. बरोबर. हे बघ, जरी साधू बाबा तुला काही बोलले असतील ना, त्यांचा शब्द मनातून काढून टाक. मी तुझी बहीण आहे. अरे 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष माझ्या घरी राहा, मी तुझा सांभाळ करेन. तुझ्याशिवाय मला कोणी नाही, माझ्याशिवाय कोणी नाही रे. जरी बाबा बोलले असतील ना, बाबाचे बोल हे मनातून काढून टाकून माझ्या घरी जा बाबा. ताई किती सुंदर बोलली तू.
अगं हीच आस मी तुझ्या घरी घेऊन आलोय. बाबांनी मला घराच्या बाहेर हाकलं तेव्हा मला तुझीच आठवण झाली की ताई माझी माझा समाज नक्कीच करेल. आणि भाऊ, माझं किती केलं? 10-5 वर्ष माझ्या ताईकडे राहील. वडिलांचा राग कदाचित शांत झाला तर मी पुन्हा आपल्या गाडी वापरतो. आणि दुसरा शब्द म्हणाली, साधू बाबांचे हे काम असतात, बोलतात, माणसाला कोड्यात टाकतात आणि इतकी फसवणूक करतात, मनातून काढतात. कसं जाईल ग मनातून? म्हणजे अरे त्या साधू बाबांना 1.25 लाख आणि 3 ग्रॅम सोनं मी दान केलं ताई. बोलताना तुझी जबान गळून पडली नाही विजय. अरे बाबाने तुझ्या करता किती कष्ट सहन केले. मुंबईचं पुणे केलं, पुण्याची मुंबई केली. बाबाने ते गाड्या खाल्ल्या, अंगावरती भारी कपडा घेतला नाही, पायाला पायजन घेतलं नाही, अंगावर पैसा तुझ्या करताना कमवून ठेवला. घरोघर दारोदार फिरणार तो जोगड्या, तो साधू महाराज. तू काही एक विचार केला नाही. त्या महाराजांना 1.25 लाख सोडलं का 3 ग्राम सोनं दान केलं. मेल्या शेवटचा माझा शब्द ऐकून ये. भाऊ नाही, तू केवळ